अमरावतीत एक धक्कादायक घटना. विवाहित महिलेने गळफास घेत आयुष्य संपवलंय. परंतु या आत्महत्येमागे एक सुसाईड नोट आणि त्या नोटमध्ये गंभीर आरोप. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्रनगर मंगलधाम परिसरात राहणाऱ्या शिल्पा उर्फ स्वीटी रुपेश बनसोड या 35 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 5 मे रोजी सकाळी उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीवरून पोलिसांनी सुरुवातीला मर्ग दाखल केला होता. मात्र घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत महिलेने काही ओळखींच्या व्यक्तींची नावे नमूद केली असून त्यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच तुमची बेल होऊ देत नाही, जेलमध्ये सडवतो अशी धमकी दिल्याचाही उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे. मृतक महिला आणि तिच्या कुटुंबियांवर एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल असून अलीकडेच तिच्या पती आणि दिराला जामीन मिळाला होता. या पार्श्वभूमीवर मृतक महिलेच्या नातेवाईकांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे. एका सुसाईड नोटने संपूर्ण प्रकरणाला नवं वळण दिलं आहे. हा केवळ आत्महत्येचा मामला आहे की मानसिक छळामुळे घेतलेला टोकाचा निर्णय? याचं सत्य काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल.